गुड आफ्टरनून. दुपारचे 12 वाजलेले आहे. तर आपण आज चिकन थाळी करणार आहोत. चिकन शिजवून घेतलेलं आहे. 4 जणांसाठी पाऊण किलो चिकन आणलेलं आहे. तुम्ही 1 किलो पण खाऊ शकता, अर्धा किलो पण खाऊ शकता, पण मी सुक्कं चिकन करणार आहे आणि आमटी करणार आहे. तर आपण मसाले घेतलेला आहे. मी अमूलचं बटर चिकन करणार आहे. आपण कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण केलं ते. त्यासाठी आपण मसाला आहे चिकनचा, अमूल बटर आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. चिकन स्वच्छ धुवून आणि शिजवून घेतलेलं आहे. मसाला वाटून घेतलेला आहे. मसाला वाटून झाल्यानंतर आपण पहिल्यांदा सुक्कं चिकन करत आहोत. त्याच्यासाठी मी 3 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि 2 टमाटे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक टमाटं मी एक टमाटं चिकनच्या ग्रेव्हीला घालणार आहे, आमटीला, आणि 1 टमाटं मी सुक्कं चिकनला घालणार आहे. तर या पद्धतीने आपण कांदा आता फ्राय करत आहे. कांद्याला गुलाबी कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्या. आमटीची तयारी झालेली आहे. आमटीला तेल टाकलेलं आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आता आपण. त्यानंतर सर्व मसाले टाकूया. लाल तिखट, काळं तिखट, तुम्ही जे काय असेल ते घरचं तिखट टाका आणि चिकन मसाला पण टाकून घ्या. तर याप्रमाणे आपण आमटी करत आहोत आणि सुकं चिकन करत आहे. आज चिकनची थाळी करणार आहे. मी बटर चिकन करणार आहे. 2 महिने झाले चिकन खाल्लं नाही. नॉनव्हेज खूप कमी केले आम्ही खायचं आता. ज्याची त्याची इच्छा असते. शेवटी खाणारी माणसं असते ते खाऊ शकतात, आठवण आली की चला. तर नॉनव्हेज जे खात नाही ते चांगलंच आहे, असं काही नाही. जे खातात ते पण चांगलंच आहे, पण सवय असते लहानपणापासून खायची. तर आपण कांद्यामध्ये मसाला घातलेला आहे सर्व, आता वाटण केलेला, आणि आमटीमध्ये पण मसाला टाकलेला आहे. दोन्हीकडं पण चालू आहे. चपात्या झालेल्या आहेत, भात झालेला आहे, स्वयंपाक तयार होत आहे. मुलं सगळे सुट्टीला आलेले आहेत, अभ्यास करत आहेत. लाल तिखट टाकलेलं आहे, काळं तिखट टाकलेलं आहे. घरचं इसूर म्हणतात तर आम्ही त्यांना. दोन्ही पण भाजी लाल तिखट टाकायचं आणि चिकन मसाला पण टाकलेला आहे मी. सुंदर असा वास यायला लागला आहे, घमघमीत मस्त. आणि तेजू खाती म्हणून तिला सपक पण काढलेला आहे. बटर टाकलेलं आहे मी. बटर का टाकायचं तर लहान मुलं आहे तिखट कमी खातात, त्याच्यामुळं बटर टाकलेलं आहे. आणि मला आज बटर चिकन करायचं होतं. चिकनमध्ये 1 टमाटर कापलेलं होतं ते टाकून द्या, पण टमाटर अगोदर टाकत जावं, त्याच्यामुळं मऊ पडतं. जरा मी थोडं उशीर टाकते तरीसुद्धा मग होईल म्हणा. चिकन आपण सर्व एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि जे आमटी करायचं चिकन ते कुकरमध्ये ठेवलेलं आहे. थोडंसं झाकून घ्या म्हणजे मऊ होते मसाला. तोपर्यंत इकडं आपण आमटी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून मिसळून घ्या. ज्या भांड्यामध्ये आपण मसाला काढलेत, मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटला, त्या भांड्यामध्ये पण पाणी टाकून तुम्ही विसळून घेऊ शकता. कारण मसाले खूप महाग असतात, आहे ना. कष्टाने कमवलेला पैसा असते, वाया जाऊ द्यायचं नाही. तर आपण असं चिकन सगळं काढलेलं आहे. मस्तपैकी सुकं चिकन बनवलं मी. तुम्ही पण बनवून घ्या. जो मसाला दाखवला त्या परत बघा नीट व्यवस्थित. अशा पद्धतीने सुकं चिकन बटर चिकन करू शकता तुम्ही. झालं सुकं चिकन तयार झालं. थोडं झाकून ठेवा म्हणजे जरा वाफवून निघतं ते मस्तपैकी. मीठ टाका थोडंसं. मी मीठ टाकले शिजवताना. मिठाचं प्रमाण कमी ठेवा, तिखटसुद्धा कमी खात जावा. चला मग आता म्हणलं पात्याला थोडा मसाला लागलेला आहे, त्या पात्याला थोडंसं पाणी घातलं गरम आणि ते विसळून पूर्ण आपण मिक्सरचं भांडं पण विसळून घेतलेलं आहे. मसाला दोन्ही पण मसाल्याचे भांडे आणि ते पाणी आता आमटीमध्ये टाकून देऊया. एवढी पण पातळ नाही आमटी, थोडी उकळल्यानंतर थोडंसं थिकपणा येतो आमटीला. चिकन चांगलं हलवून घेऊया आणि त्याच्यानंतर चिकन मस्तपैकी असं झाकून ठेवू आपण. बघा चिकन रेसिपी. मला भाकरी करायच्या आहेत, अजून 2 चपात्या वगैरे झालेल्या आहेत. आज काय चपाती आल्या नाही, सुनबाईने मस्तपैकी चपात्या केलेल्या आहेत. भात झालेला आहे आपला, अगोदरच भात करून ठेवलेला आहे. झाला, आमटी झाली तयार. भाकरीवर खायला छान लागते आमटी अशी कुस्करून. चिकन मस्त झालेलं आहे, मीच म्हणते. माझं कौतुक मीच करून घेते.
मग एवढं कष्टाने केलेलं आहे, मग आपलं कौतुक आपणच करायचं ना. चला मस्तपैकी भाकरी केलेली आहे मी 2. मला खूप वेळ लागत नाही, मला खूप पटपट करायची सवय आहे. खूप माझा लवकर स्वयंपाक होतो. मी आज माझ्यासाठी भाकरी केलेल्या आहेत, जाड भाकरी केलेल्या आहेत. बघा माझी भाकरी कशी आहे. भाकरीला कधी पण लोखंडाचा तवा घ्या जमल्यास. छान होती भाकरी लोखंडाच्या तव्यावर. दुपारचं 1 वाजलेला आहे. गरम गरम 1:30 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक तयार होतो. तेजू आलेली आहे ती म्हणते मला भाकरी खायची आई. मी थांब जरा भाकरी झाल्यावर देते तुला. तिचं दूध पिऊन झालेलं आहे आता बाटलीचं. ती नेहमी स्वयंपाक करताना तिची मम्मा करताना लोटबड भाकरी टम्म फुगली होती बघा. टम्म भाकरी फुगली तर खूप छान लागते. झाली माझी भाकरी करून. बघा ही पण भाकरी झाली. 2च भाकरी केल्या मी माझ्यासाठी. तवा तापलेला असते ना त्याच्यामुळे पटकन होते भाकरी. अशा प्रकारे आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, तयार रेडी झालेला आहे. गरम गरम जेवायला आता घेऊया. कांदा लिंबू घेतलाय कापून. चला मग वाटेमध्ये आमटी वगैरे घेतली आहे. नीट दिसेना, कॅमेरा नीट केला त्याला. हाऊस आहे मला व्हिडिओ बनवायची तर काय करायचं, करावंच लागते. आमटी घेतली, चिकन घेतलं वाढून. पोरं गडबड करायला लागले ते मला आई भूक लागली. तरी सकाळी शेवायची खीर वगैरे नाश्ता झालेला होता. चपात्या. चला म्हणलं त्या हातासरशी भात पण घेऊया. म्हणजे पूर्ण थाळी होती आपली. चिकन थाळी अशा प्रकारे तयार झालेली आहे. आणि मस्त घमघमीत, खूप झणझणीत नाही पण मस्त टेस्ट झालेली आहे. तुम्ही पण करा आणि जेवा.